धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या नाशिकच्या सिडको वासियांची झाली आहे। खरं तर गंगापूर धरणात यंदा मुबलक असा पाणी पुरवठा असताना देखील सिडको वासियांच्या नळाला पाणी येत नसल्याने आता अनेक आंदोलनं करून देखील या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप या सिडको वासियांकडून करण्यात आलेला आहे। कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नसल्याने आता थेट अनोखं जे आंदोलन आहे या सिडको वासियांकडून सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। थेट नळाची पूजा करून नळालाच प्रार्थना या ठिकाणी केली जात आहे। या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण सिडको परिसरातील महिला पुरुष जे आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत। नळाची पूजा जी आहे ती सुरू आहे। मावशी, नळाची पूजा करतायत काय? पाणीच येत नाही आमच्याकडे, पाणी स्वच्छ नसतं आणि नगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाही आणि सांगितलं तेवढ्या पुरतं थोडं फक्त 5 मिनिटं येतं, नंतर येतच नाही पाणी। आता दीड वर्षापासून आम्हाला हा प्रॉब्लेम आहे। नक्कीच या ठिकाणी जे आहे ते समस्त सिडको वासियांकडून नळांची पूजा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज खरं तर हे आपणच आपल्या माध्यमातून दाखवत आहे आणि तुमचं मनापासून आभार मानतो, कारण महानगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही। भर उन्हाळ्यामध्ये या सिडको वासिया जिथे मध्यमवर्गीय माणूस राहतो, कामगार वर्ग राहतो, दिवसभर तो बाहेर कामाला असतो, सकाळी त्याला पिण्याचं पाणी, घरात वापरायचं पाणी भरायचं असतं। या एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये या परिसरामध्ये पाणी येत नाही। नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनसुद्धा ते कुठलंही लक्ष देत नाही। शेवटी या नागरिकांनी आज धाव घेतली। आज पक्ष म्हणून नाही, केवळ यांची तहान भागवावी म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या प्रशासनाला भेटलो, परंतु प्रशासनाकडनं जे उत्तर मिळालं ते एवढं हास्यास्पद होतं की ते म्हणले की आम्हाला आंदोलनाची सवय झाली, आम्हाला आंदोलनाचा फरक पडत नाही। परंतु या मायमाऊलींनी आज केवळ जसं आपण देवाला प्रार्थना करतो की आमचं कल्याण होऊ दे, तसं या मायमाऊलींनी आज नळाचीच पूजा केली की काही नाही तर प्यायचं तरी पाणी येऊ दे। आता तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का? नाही तर हा प्रकोप त्यांना आता भोगावा लागेल। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर सिडको परिसरात आपण आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर या रहिवाशांनी जे आपल्या घराबाहेर नळ आहेत या नळांची पूजा जी आहे ती केलेली आहे। हळदी कुंकू वाहून या ठिकाणी त्यांना हार देखील घालण्यात आलेले आहेत आणि अखेर आंदोलनानंतर देखील आता प्रशासन ऐकत नसल्यानं थेट नळालाच पूजा करून या ठिकाणी हात जोडण्याची वेळ जी आहे ती या सिडको वासियांवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता प्रशासन यांच्या मागणीकडे बघेल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।